जालना विधानसभेसाठी अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल या दोघांचेही अर्ज वैध ठरलेत। या दोघांनीही एकमेकांच्या शपथपत्रावर आक्षेप घेतले होते। त्यानंतर रात्री उशिरा दोघांच्याही अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निकाल दिला आणि दोघांचेही अर्ज वैध असल्याचे जाहीर केले। शिवसेना उद्धव ठाकरेंच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या यादीत 24 जणांचा समावेश आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे, नितीन बानगुडे पाटील यांच्यासह अनेक जणांचा समावेश आहे। तसंच स्टार प्रचारकांच्या यादीत युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्यांचा देखील समावेश आहे। उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत। 5 नोव्हेंबर रोजी रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे, तर 17 नोव्हेंबर रोजी मुंबईत सांगता सभा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात 16 नोव्हेंबर रोजी ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत। यामध्ये मवियाच्या संयुक्त सभांचा देखील समावेश असणार आहे। विधानसभा निवडणुकीत बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजपने नवा प्लान आखलाय। बंडखोरांसोबत व्यक्तिगत संपर्क साधून त्यांच्या नाराजीचं कारण समजून घेतलं जाणार आहे। त्यातून बंडखोरांची पक्षश्रेष्ठी समजूत काढणार आहेत। तर बोरिवली पूर्वमधून अपक्ष रिंगणात उतरलेले माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासोबत चर्चेची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या मनसेवर निशाणा साधलाय। काही राजकीय पक्षांचं मुख्य अन्न हे सुपारी आहे, ते सुपारीवरच जगत असतात, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। तर राऊत कदाचित उद्धव ठाकरेंबाबत बोलले असणार, असा पलटवार भाजप नेते नितेश राणेंनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 नोव्हेंबरला पुण्यात सभा घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मोदी जाहीर सभा घेणार आहेत। एसपी कॉलेजच्या मैदानावर ही सभा होण्याची शक्यता आहे। राहुल गांधी 6 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये येणार आहेत, अशी माहिती नाना पटोलेंनी दिली आहे। राहुल गांधी नागपुरातील संविधान संमेलनात सहभागी होणार आहेत। तसंच संध्याकाळी 6 वाजता मुंबईत राहुल गांधींची जाहीर सभाही पार पडेल। सभेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याचं पटोलेंनी सांगितलं। जळगावच्या पाचोरा भडगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किशोर पाटील आणि भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदेमध्ये वाद पेटलाय। भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेल्या अमोल शिंदे नावांच्या उमेदवाराला धमकावलाय, असा आरोप आमदार किशोर पाटलांनी केला। वडगाव शहरीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापू पठारे यांच्या नावासारखाच आणखी एका उमेदवारानं उमेदवारी अर्ज भरलाय। या अर्जाची छाननी सुरू आहे। विरोधी उमेदवाराला हार समोर दिसत असल्यानं असे प्रकार करावे लागत असल्याचा आरोप सुरेंद्र पठारांनी केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। सकाळी 11:30 वाजता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। भांडूपमध्ये आज संजय राऊतांची पत्रकार परिषद होणार आहे। सकाळी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबईतील एका कार्यक्रमात भेट झाली आहे। त्यांच्या भेटीचा फोटो देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समाज माध्यमांवर शेअर करण्यात आलाय। दोघांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। नवी मुंबईत भाजप शिवसेनेतील वाद विकोपाला गेलाय। भाजप उमेदवार गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झालेली आहे। आपल्या विरोधात कटकारस्थान करणारे स्वर्गस्थ झाले, एकही जिवंत नाही, असं वक्तव्य गणेश नाईकांनी केलं होतं। त्या विरोधात शिवसेनेचे विजय चौगुले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। माझ्या प्रचाराला कधीच राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी आले नाही। सामान्य माणूस निवडणुकीत उभा राहिला की अशा भामट्या लोकांची गरज पडत नाही, असं वक्तव्य करत आमदार बच्चू कडूंनी नवनीत राणांना टोला लगावलाय। पुण्याच्या असणार नसण्यामुळे पक्षाला फरक पडत नाही, अशी टीका काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी अशोक चव्हाणांवर केली आहे। नांदेडमध्ये काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठकीत ते बोलत होते। अशोक चव्हाण यांनी भाजपच्या जाहीर सभेत काँग्रेसमध्ये होत असलेल्या छळामुळे पक्ष सोडल्याचं सांगितलेलं होतं। अजित पवारांना बोलायचा अधिकार आहे, ते माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठं आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। तसंच बड़ों का सन्मान छोटों से प्यार असे संस्कार माझ्यावर आहेत, त्यामुळे मी त्यांच्या कुठल्याही वक्तव्याला उत्तर देणार नाही, असंही त्या म्हणाल्या। परदेशातील भारतीयांची दिवाळी गोड व्हावी यासाठी टपाल विभागानं पुढाकार घेतलाय। परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांसाठी पुण्यातून तब्बल 15,300 किलो दिवाळी फराळ पाठवण्यात आलाय। त्यातून टपाल विभागाला सुमारे 1 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय। रायगड जिल्ह्यात आज पारंपरिक पद्धतीने दिवाळीला सुरुवात झाली। या निमित्तानं पहाटे अंगणात अभ्यंग स्नान करण्याची परंपरा रायगडकरांनी जपली आहे। यावेळी महिला मंडळींनी घरातील पुरुषांचं औक्षण केलं।
अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये दिवाळी निमित्त विशेष उपक्रम राबवण्यात आलाय। किड्स पॅराडाइज पब्लिक स्कूलनं पुढाकार घेत डोक्यावर छत नसलेल्या कुटुंबाला घरं उभं करून दिली आहेत। दिवाळीच्या पर्वावर एक हात मदतीचा असा उपक्रम दरवर्षी शाळेद्वारे राबवण्यात येतो। नोव्हेंबर सुरू झाला तरी मुंबईत थंडी दाखल झालेली नाहीये। दिवाळीचा संपूर्ण आठवडा मुंबईत पहाटेचं तापमान 26 अंशाच्या पुढे आहे, त्यामुळे दिवाळीत थंडीऐवजी गरमीचा अनुभव येतोय, तर दिवसाचं तापमानही 35 अंशाच्या आसपास आहे। आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 149वी जयंती आहे। या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देऊन सरदार वल्लभभाई पटेलांना अभिवादन केलंय। गुजरातमधील केवडियामध्ये परेड ग्राउंडवर युनिटी डे निमित्तानं परेडचं आयोजन करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी या परेड ग्राउंडवर उपस्थित आहेत। यावेळी जवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली। पुण्यातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागुल यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। काँग्रेस भवनामधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। यावेळी त्यांनी बाईक रॅली काढून शक्ती प्रदर्शनही केलं। मनोज जरांगे आज विविध समाजाच्या धर्मगुरूंशी संवाद साधणार आहेत। मराठा, दलित आणि मुस्लिम मतांचं समीकरण जुळवण्यासाठी जरांगे आज बैठक घेणार आहेत, तर 2 नोव्हेंबरला जरांगे निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्षाचे उमेदवार सुहास कांदे यांनी अंतरवालीत जाऊन जरांगेंची भेट घेतली। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीच्या चर्चेला उधाण आलंय। भेटीदरम्यान या दोघांमध्ये राजकीय खलबतं झाल्याची माहिती मिळते। ऐरोली विधानसभा मतदारसंघातून जरांगेंचे समर्थक विनोद पोखरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करताना 10,000 रुपयांची चिल्लर त्यांनी अनामत रक्कम म्हणून जमा केली होती, मात्र वेळेअभावी निवडणूक अधिकाऱ्यांनी केवळ 1,000 रुपयांची चिल्लर स्वीकारत उरलेली रक्कम नोटांमध्ये स्वीकारली। आर पाटलांबाबत केलेलं अजित पवारांचं वक्तव्य अस्वस्थ करणारं आहे। राजकारण किती खालच्या पातळीला गेलंय हे यावरून समजते, अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर केली आहे। आबा गेल्यानंतर ज्यांनी आमचं पालकत्व स्वीकारलं, ज्यांना आम्ही वडिलांच्या जागी पाहिलं, त्या अजित पवारांनी आर पाटलांवर असे आरोप केले, हे दुःखदायक असल्याची भावना आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी व्यक्त केली आहे। सिंचन घोटाळा प्रकरणातील आरोपांमुळे कुटुंबियांसह आबाप्रेमींना मोठं दुःख झाल्याची ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। सिंचन घोटाळ्याबाबत गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी अजित पवार आणि फडणवीसांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर राष्ट्रवादीच्या काळातच दादांची चौकशी करण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलंय, त्यामुळे सिंचन घोटाळ्याच्या आरोपावरून राजकारण तापलंय। गृहमंत्री उपमुख्यमंत्री असताना माझ्या वडिलांना कोणी त्रास दिला हे मला माहीत असून योग्य वेळी त्यांचं उत्तर देऊ, अशा शब्दात रोहित पाटलांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय। आबा पाटील या हयात असताना त्यांना मानसिक त्रास झाला होता, असं वक्तव्य देखील रोहित पाटलांनी। अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात राम शिंदे आणि रोहित पवारांच्या नावानं आणखी 2 उमेदवार आहेत, यामुळे मतदान यंत्रावर नावाचा गोंधळ पाहायला मिळणार आहे। राम शिंदे आणि रोहित पवारांच्या नावाच्या आणखी 2 उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। कल्याण पूर्व मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे। भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून महेश गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलाय। कागलमध्ये मंडलिकांचं बंड दूर करण्यात हसन मुश्रीफांना यश आलंय। विरोधकांचा डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीने निवडणूक प्रचार करा, असं आवाहन मंडलिकांना केलंय। हसन मुश्रीफांना पाठबळ देण्याची भूमिका मंडलिक गटानं घेतली आहे। महाविकास आघाडीत पेच निर्माण झालाय, मात्र आघाडीत बिघाडी होईल असं कुठलंही वक्तव्य करणार नसल्याचं शेकापचे नेते जयंत पाटलांनी सांगितलंय। पुढील 2-3 दिवसात सर्व सुरळीत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 50 लाख नवे मतदान करणार आहेत, तर 4 जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या जास्त आहे। गेल्या 2 आठवड्यात 7 लाख नव्या मतदारांची नोंद झाली आहे। पुण्यातील 648 उमेदवारी अर्ज वैध ठरलेत। एकूण 21 मतदारसंघांसाठी 757 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। छाननी प्रक्रियेत 109 अर्ज बाद करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात 335 उमेदवारांच्या 407 अर्जांची छाननी करण्यात आली आहे। यात 49 जणांचे 76 अर्ज बाद करण्यात आले। संपत्ती लपवणं, नावात बदल, अर्जात त्रुटी, चुकीची माहिती अशा अनेक कारणांमुळे निवडणूक कार्यालयानं उमेदवारी अर्ज बाद केलेत।